मी समर्थाला ना आज पाड कसा खायचं ना ते शिकवत होते. ही म्हणजे ना माझ्या लहानपणीची खूप मस्त आठवण आहे. चला पुढे सांगतेस. त्याच्या आधी ना एका एंगेजमेंटच्या प्रोग्रामला गेले होते. घरी जाताना समर्थाचा ना त्याच्या बाबांकडे एकच हट्ट चालला होता. तो म्हणजे बाबा छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं लावलं आणि एक गाणं संपल्यानंतर लगेच नेक्स्ट तिच्याकडे ना अशी प्लेलिस्टच तयार होती. त्याच्यानंतर लहान असेपर्यंत ना समर्थ आता अजिबात सनरूफमध्ये बसायला खूप जास्त घाबरायची. पण ह्यावेळी मस्त अशी सनरूफमध्ये उभा राहिली होती. त्यानंतर ना नेक्स्ट डे घरी आल्यानंतर आमच्याकडे ना काही माणसं आले होते. ते म्हणजे ना झाडाच्या कैऱ्या काढण्यासाठी. आता आमच्याकडे ना सगळे केशरचेच आंबे आहे आणि आता ते पाडी पण लागले ना, त्याच्यामुळेच ते उतरवायचं काम चालू होतं. आणि आमच्याकडे ना झाडाला पिकलेल्या आंब्याला पाड म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ना मला कमेंटमध्ये नक्की. आणि मी तुम्हाला ना माझ्या लहानपणीची एक छान अशी गोष्ट शेअर करते. ती म्हणजे ना ह्या पाडांवरून ना आमच्या सगळ्या भावंडांची इतकी जास्त भांडणं व्हायची ना, म्हणजे जेव्हा आंब्याचा सीझन यायचा ना तेव्हा हे आंबे गोळा करण्यासाठी ना सकाळी आमची शर्यत लागायची, कोणाला जास्त मिळत आहे. म्हणजे खरंच ना ते लहानपणीचे दिवस खरंच खूप सुंदर होते. आता ते सगळं खूप मिस करते. आणि जेव्हा ना आमच्या लहानपणी ना चिंचेला जेव्हा बार यायचं आणि ते फुलं यायचे ना, तेव्हा आम्ही ते फुलं पण इतके आवडीने खायचो ना. आणि त्याच्यानंतर ना मी या समर्थाला हे सगळं दाखवण्यासाठी ना घेऊन आले होते. म्हणजे खरंच इतकं सुंदर वाटत होतं ना. त्यानंतर तुम्हाला ही जी विहीर दिसते ना, ही स्वतः माझ्या आजोबांनी त्यांच्या काळामध्ये ना बांधलेली आहे आणि तिला भरपूर असं पाणी असतं. तर असा सुंदर असा गावाकडचा माझा दिवस होता. तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा.